Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Usha Devi College of Hotel Management, where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Usha Devi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty and state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management, our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct.com. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हा, मी कुठून बोलते ते सांगू ना? हा हा हा. हा, सातारा जिल्ह्यातून वाई तालुका आहे ना, तिथून बोलते मी. गावाचं नाव नाही सांगत, पण वाई तालुक्यातून बोलते. बरं बरं. हा हा. हा. आणि काय अनुभव आला? दुसरा अनुभव ना तुमचा? हा, दुसरा अनुभव. हा. तर माझं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं ना. बीपी कमी होत नव्हता. पोटात दुखत होतं ना, असं 2-3 वेळा चेकअप केलं डॉक्टरांनी, पण काय असं औषध वगैरे घेतलं तर फरक नव्हता पडत. मग पिशवीचं ऑपरेशन करावं लागलं असं सांगितलं. गर्भपिशवीचं? हा, गर्भपिशवी काढून टाकायचं सांगितलं. मग काढली? मग काढली म्हणजे त्यावेळेस माझं ऑपरेशन होतच नव्हतं ताई. बीपी वाढला होता, खूप हाय झालता बीपी. 210 वर गेलता माझा बीपी. अच्छा. नंतर मग डॉक्टरांनी औषधं वगैरे सांगितली, 7 ट्रीटमेंट घेतली आणि नंतर ऑपरेशन म्हणजे झालं वाईमध्ये. आणि मग असं त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ना, कोरोनाचा काळ होता. आणि मग मी बसलं हॉस्पिटलमध्ये, असा वेळ जात नव्हता म्हणून आपली मोबाईल बघायचे, सारखं स्टेटस वगैरे बघायचे. आणि तेव्हा ना मला सारखं स्वामींच दिसायचं, सारखं स्वामीच म्हणजे असं स्टेटस मध्ये. आणि सारखं ते एक जणाचं सारखं स्टेटस, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अशक्य ही शक्य करतीय स्वामी. ते एवढं छान वाटायचं ना ऐकायला ताई. म्हणजे मनात एकदम पर्यंत भिडतं ते शब्द. हो. आणि तेव्हा ताई मला काही माहित नव्हतं स्वामींचं, म्हणजे असं काहीच माहित नव्हतं स्वामींचं. पण ते ऐकूनच मला एवढं छान. हा, बीपी मग बीपी कमी झाल्यानंतर झालं, म्हणजे कमी झाला आणि नंतर ऑपरेशन झालं. अच्छा, झालं का? नाही का म्हटलं मला ते. हो, झालं, ऑपरेशन झालं. पण ते स्वामींचेच आशीर्वाद पाठीशी होते, पण ताई ते मला म्हणजे समजलं नाही तोपर्यंत. आणि नंतर मग हॉस्पिटलमध्ये मला ते स्वामींचं स्टेटस बघून, ते गाणी ऐकून, निश्चंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हे ऐकून म्हणजे हृदयाला एकदम भिडल्यागत झालं ते. आणि एवढं आवडलं. मग पण मला माहित नव्हतं हे स्वामींचं आहे हे मंत्र. फक्त आवडत होतं तुम्हाला? फक्त आवडत होतं, फक्त मंत्र आहे हे पण माहित नव्हतं. आणि मग मी घरी आल्यानंतर माझ्या मुलाकडून रिंगटोन ठेवून घेतली मी ते. अरे वा. फक्तच आवडतंय, फक्तच आवडतंय म्हणून रिंगटोन ठेवून घेतली. आणि नंतर मग ऑपरेशनला 2 महिने झाल्यानंतर मी असे गावात गेले. अचानक माझे पाय ना मठाकडे वळले, केंद्राकडे वळले. आमच्या गावात केंद्र आहे ना, तिकडे वळले. गेली मी, नमस्कार केला, पाया पडले. आणि तिथे मग एक मुलगा होता, तो काय म्हणला, आता पारायण चालू होणार आहे बघा डिसेंबरमध्ये. म्हणला बसायचं असं तर बसा. तर मग तिथंच म्हणले, बरं मला सांगा, म्हणलं पारायण कधी, मी बसेन. आणि मग समजलं मला नंतर पारायण होतं त्यावेळेस, कोरोनाच्या नंतर केलं मी ते पारायण. आणि तेव्हा पारायण केलं ना की महिन्यातच मला अक्कलकोटला जायला भेटलं. अरे वा. हो, किती छान. अक्कलकोट. हो ना, किती छान, दर्शन छान झालं. पण तेव्हा फक्त स्वामी समर्थच मठात गेले, बाकी म्हणजे बाप्पा महाराजांचं ह्यांचं ते काहीच नाही माझं दर्शन झालं. तिथे छान झालं दर्शन. छान झालं दर्शन. पंढरपूर, तुळजापूर. आणि मग तिथून ताई एवढी मुलं वगैरे केवढे आहेत तुमचे? ताई आता माझ्या मुलीची मास्टर डिग्री झाली कम्प्लीट. मला वाटलं छोटे छोटेच असतील. आणि मुलगा बीएससी सायबर सिक्युरिटी करतोय, लास्ट इयरला आहे तो. अरे वा वा वा, खूप छान आहे. पुण्यात येते. पण मुलगी आता इंटरव्ह्यू साठी तिकडेच आली मुंबईला. अच्छा. ताई माझे सासरे पण शिक्षक होते ठाण्यामध्ये.
ठाण्यात? हा, ठाण्यामध्ये होते आणि राहायला उल्हासनगरला 4 नंबरला होते. मग आता सगळं गावी शिफ्ट झालं मग? नाही, माझे तिन्ही दीर माझे मुंबईला उल्हासनगरला 2 आणि कुर्ल्याला 1. माझ्या मिस्टरांना इकडे चांगला जॉब लागला गरवारे कंपनीत, नॅशनल कंपनी, त्यामुळे ते इकडे आले. अच्छा. बापरे, किती छान ताई. हो, खूप सुंदर. ठाण्यासारख्या ठिकाणी जॉब केला सासऱ्याने? हो, ठाण्यासारख्या ठिकाणी जॉब केला. अरे वा. सासूबाई वगैरे तिकडेच होत्या. मिस्टरांचं शिक्षण वगैरे तिकडे झाले उल्हासनगरलाच. बापरे, हो, कुठल्या शाळेत शिकलेत काय माहिती? वा, मस्त मस्त. ते उल्हासनगरची ती शाळा नाही का, यशवंत विद्यालय बघा, तेव्हा त्या माहिती शाळेला आहे, brand नव्हते. फेमस आहे. हो, हा, आता आहे म्हणजे पण त्या आहे ना, शाळेत अजून शिकले. पण आहे. हो, आहे आषाढी अजून. गाव म्हणून काहीतरी आहे, तिथे आहे ते. हा, हो हो हो, तिथं झाले. पण काही पहिलं म्हणजे कसं मी ना गणपती बाप्पाची खूप सेवा करायची. खूप सेवा करायची. म्हणजे ताई माझं कसं आता मागचं पुढचं मागं होतंय. बोला बोला बोला, काय हरकत नाही. तर म्हणजे माझ्या दुसऱ्यांदा मी प्रेग्नेंट होता, माझ्या पोटात बाळ होतं ना, तेव्हा माझ्या छोट्या बहिणीने मला गणपती स्तोत्र चिठ्ठीत लिहून दिलं होतं माझ्या आईजवळ. की हे स्तोत्र रोज वाचत जा. आणि मी ते स्तोत्र तेव्हापासून रोज वाचायची चिठ्ठीत बघून माझं पाठ झालं. माझ्या अजून तोंडात येतंय गणपती स्तोत्र. हा, म्हणजे काय म्हणतात ना ताई, की गणपतीपासून सुरुवात होते. हो, कुठल्याही शुभ कार्याची आपण गणपतीपासूनच सुरुवात करतो. सुरुवात करतो. आणि मग मी गणपती बाप्पाला काय सांगायची, की मला असा देव भेटू दे की मला कुणाची संगत नसली तरी चालेल, मी एकटी तिथं गेली पाहिजे, एकटीने आलं पाहिजे, असं कोणी बरोबर नसलं तरी चालेल, आणि मला स्वामी समर्थ भेटले गावातच इथं. अरे वा, एवढं छान वाटतं ना. म्हणजे आता मग नंतर मी आता पुढचं सांगते. आणि मग अक्कलकोट हे झालं, आमचं दर्शन झालं, आणि तिथून पुढे मला एवढी स्वामींची म्हणजे हे रमलं, माझं मन रमलं. स्वामीशिवाय काय मला दिसतच नाही. म्हणजे स्वामींची सेवा, 3 अध्याय, 11 माळी जप, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, स्तोत्र, हे सगळं करते मी. म्हणजे आणि नंतर काही माझी लागोपाठ 3 पारायणं झाली मठातच, केंद्रामध्ये, गुरुचरित्राची. मग ते ऑपरेशन झाल्यानंतर मग अनुभव काय आला ताई? ऑपरेशन झाल्यानंतर अनुभव आला ना, सांगते ना तुम्हाला काही. नंतर आहे ना, आम्ही आता खंडोबाला गेलो नव्हतो ना बरेच दिवस, जेजुरीला. तर मग मी, माझी मुलगी आणि मिस्टर, आम्ही तिघं सकाळचे लवकर गेलो. अर्धा कप चहावर गेलतो, काळा चहा पिऊन गेलतो, म्हणजे कोरा चहा. आणि तिथे गेलो, आम्ही लाईन लावली. एक तर उन्हाचे दिवस होते बघा, दिवाळीच्या नंतर. लाईन लावली, 1 वाजता लाईन लावली होती. पण आता म्हणजे एवढ्या वर्षांनी गेलोय आपण, तर लाईनीनेच म्हणजे दर्शन घेतलं डायरेक्ट आत गाभाऱ्यात जाऊन, बाहेरून नको घ्यायला. आणि दर्शन आम्हाला 5 वाजता भेटलं ताई. एवढ्या उन्हात उपाशी जापाशी, पोटात काही नाही. आणि 5 वाजता आमचं काय झालं, नंदी चौकात उतरतो, चप्पल तिथं काढली होती, उतरताना दुसऱ्या बाजूने उतरलो खाली. आणि तिकडून मग पायी आणि तिथे विचारत म्हटलं, आता ते नंदी चौक कुठे, त्यांनी आम्हाला सांगितलं. तर त्या जवळ अर्ध्या कड्याला फेरी घालायला लागते, दुसऱ्या चौकात जायचं म्हणतं. आणि बिना पायात चपलीचं, आणखी पोटात काही नाही, उपवास. अशा वेळी आम्ही बिना चपलीचं इथपर्यंत गेलो. आणि तिथं गेल्यानंतर त्या चप्पल जिथं काढली त्यांना म्हटलं, आम्हाला बघा ना माहिती नाही, त्यामुळे आम्ही तिकडून उतरलो, इकडून उतरायचं. ते बोलले, तुम्ही 10 वर्ष आला नाही ना, त्यामुळे तुमच्याकडून बाप्पांनी, म्हणजे गप्पा महाराजांनी तुमच्याकडून हे करून घेतली, प्रदक्षिणा घालून घेतली बिना चपलीची. आणि घरी यायला काही उशीर झाला. आम्ही मग आलो, नंतर हॉटेलमध्ये जेवलोय का, आणि खंडायला आलो. रात्रीच्या 8, 8:30 वाजले होते. तिथं आम्हाला बसच नव्हती आमच्या गावी यायला. नंतर आम्ही हायवेला आलो. आता जायचं कसं, हायवेला आलो, अचानक एक समोरून गाडी आली, डायरेक्ट असं म्हणजे लाईटी बंद चालू करत आली, आमच्यापाशीच थांबली. एक गाडी मोकळीच होती, ड्रायव्हर होता. तर त्यांनी विचारलं, कुठे जायचंय? सांगितलं आम्हाला, असं वाई साईडला जायचंय. तर बसा म्हणले, मी पण तिकडच चाललोय म्हणले, मला पण तिकडे जायचंय. तर बसलो, आतमध्ये गाडीत बसलो. दत्ताची मूर्ती होती त्यांच्या गाडीत पुढे. आणि त्यांनी आतमध्ये बसलं ना, सगळ्या दत्तगुरु महाराजांचं म्हणजे हे सांगायला लागले आम्हाला, माहिती सांगायला लागली. दत्तगुरु महाराजांच्या स्टोऱ्या सांगायला लागले आम्हाला. असं नाही का, सगळं माहिती आम्हाला सांगितलं. आणि आलो पुढं. नंतर म्हणले, तुम्ही कुठले? आम्ही सांगितलं आमच्या गावाचं नाव सांगितलं. तर म्हणजे त्यांच्या इथं मठ आहे ना, तिथला मी पाहुणाच आहे बोलली. त्यांच्या पाहुणा आहे. बघा कसं ना, म्हणजे स्वामींचं कुठल्याही रूपात येऊन जातात. आणि आमच्या गावाला ज्या ठिकाणी गाडी लागते ना, म्हणजे 1 किलोमीटर अलीकडे सोडलं म्हणजे आम्हाला. तर ज्या ठिकाणी आम्हाला गाडी लागते ना आमच्या गावाला जायला, तिथं आणून सोडलं आम्हाला झाडाखाली. आणि तिथं आलं त्या रस्त्याने माघारी गेले.
आई क्षणात बघा, म्हणजे त्यांचं काम सुद्धा त्यांनी स्वामीच तुमच्यासाठी आले फक्त बघा. स्वामी आले तर त्यांनी माघारी गेले ताई, परत दिसले पण नाहीत लगेच गाडी, म्हणजे एका क्षणात ती माघारी गेले. त्या अरे आले तर बापरे. त्यांनी रुटणी परत रिटर्न वळवून गेले. हो म्हणजे एक स्वामीच आले आमच्या सोबतीला. खरंच खरंच. आणि ताई नंतर मग मी एवढीच स्वामींच्या ह्यात गुंतले ना, नंतर मी माझी भाऊजे, माझ्या बहिणी ह्यांना पण सगळ्यांना म्हणजे त्यात आणलं. अरे वा. आपण म्हणजे असं दुसऱ्या ह्यांचे करायचे, बाबांचे करायचे माझ्या बहिणी, तर त्यांना मी सांगायचे की तुम्ही करा स्वामींचं, खूप स्वामी अनुभव देतात, खूप चांगलं असतं आपलं. तर त्यांना ते खरं नाही वाटायचं. नको म्हणल्यात, मी माझ्यासाठी पुस्तक माळ घेतली, मी त्यांच्यासाठी पण घेतली. नको म्हणले आम्हाला पुस्तक नको, काय नको, आम्ही आमच्या बाबांचं करतो असं म्हणायच्या. आणि नंतर ताई त्यांना मी सांगून ना, त्यांचं कधी त्या ह्यात स्वामी सेवेत आल्या त्यांना पण कळालं नाही ताई. बघा. हो, आणि त्यांना पण आणि माझी भाऊजाई पण करायला लागली माझ्यामुळे, तर तिला पण काही जॉब लागला. तिला जॉब नव्हता तर तिला जॉब लागला. अरे वा. माझ्या जावेला जॉब लागला. जाऊ तर माझी करायला लागली कुर्ल्यामध्ये, जावे उल्हासनगरला जावे. त्यांना पण मी सांगितलं, त्या पण तिथल्या मठात जायला लागल्या. त्यांना म्हणजे जावा तुम्ही, केंद्र बघा, मठ बघा, तुम्ही तिथं जावा. त्या पण सेवा करायला लागल्या, त्यांना पण जॉब लागले ताई. किती छान ताई. मी शेअर करते. हो वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.